शाळा आहेत, कॉलेज आहेत, मराठ्यांकडे कारखाने आहेत, म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळ कारखाना दाखवतो, काढा ती जात आरक्षणाच्या बाहेर. तो जर निकष असेल तर, तुमचा जर तो निकष असेल, मराठी श्रीमंत आहेत यांना द्यायचं नाही, यांच्याकडे कारखाने, साखर कारखाने आहेत, यांच्याकडे शाळा आहेत, मी छगन भुजबळ कारखाना दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. तो तुमचा निकष असेल. तुम्हाला जर वाटत असेल मराठ्यांजवळ पेट्रोल पंप आहे म्हणून यांना आरक्षण नाही, मी तुम्हाला परळीवाल्याकडे पेट्रोल पंप दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. चालन का? काय निकष आहे तुमचा आरक्षणाचा मला सांगा. तुम्हाला काय वाटतं हेच आम्हाला कळायला तयार नाही. व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिले, असं जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा नियम असेल, निकष असेल, व्यवसायावर आधारित आपण त्यांना आरक्षण दिलेत, मग त्यांना मागास सिद्ध केले. विदर्भातल्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिलं शेती करतात म्हणून, व्यवसायावर आधारित. आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही काय वाटी आणतो का इकडं? काय निकष आहे? आम्हाला निकषच कळायला तयार नाही तुमचा. तुम्ही जर त्यांना मागास सिद्ध केले शैक्षणिक आणि नोकरीत, आम्ही दाखवतो आम्ही शैक्षणिक आणि नोकरीत सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून, आम्ही दाखवतो तुम्हाला. चला. तुमच्या या विषयावरती दादा, माझं सभागृहातलं भाषण आहे, मराठा समाज मागासवर्गीय कसा झाला. अनेक म्हणजे आपल्या 20 पिढ्यापासूनचा जो समाज मागे येत गेला, आज आपला समाज यांना मागास सिद्ध केलेलंच नाहीये. आम्हाला केलंय 3दा, तरी आम्हाला आरक्षण नाही. गायकवाड कमिशनने केलं, सुप्रिया कमिशनने केलं, आम्हाला नारायण राणे साहेबांच्या समितीने केलं. आम्हाला नाही आरक्षण. यांना कोणाला आहे? आता काहीतरी 40 जाती, काल ओबीसी समाजाचे ते उपसमितीची बैठक झाली, 42 जणांची यादी घालात का? इंग्लिश मध्ये शब्द चुकला होता म्हणे इथे शब्द चुकला होता म्हणे इंग्लिश मध्ये, तो आता बाजूला निघणार आहे. आमचा मराठ्याचा कुणबीचाच निघाणार काय? कोवा माणूस समाजला का बरं आमच्याबद्दल असं वागताय? काय केलं आमच्या गरीबाच्या लेकरांनी? तुमचं आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय वाटोळं केलंय? तुमच्या लगेच जाणार, कारण स्पेलिंग चुकली होती. काना मात्रा हुकला होता, आता दुरुस्त करायला होत. मंत्रिमंडळाची उपसमिती ओबीसी समाजाची, आमची समिती झोपती का? विखे पाटील आहेत ना आमचं. मग का उत्तर देऊ नयेत की बाबा हे चालणार नाही, मराठ्यावर अन्याय होईल असं नाही, तुमच्या ओबीसीवर होऊ नये पण मराठ्यावर बे तुम्ही करू नका. का भांडायचं नाही तुम्ही? अरे आम्ही त्या विखे पाटील साहेब म्हणतो, तुमच्या पक्षात नाही का ते? तुमचा त्यांचा जीव नाहीये का? का त्यांचं वेगळं बेट आहे? तुमच्या तर 7-8 बेट आहे जणू. हो ना, मला अंधारातून कळलं आपलं काय टाकून खरं सांगणार. होय, ते एकामेकावर तुटून पडते जणू, असं लफड आहे त्यांच्या लबी. आम्हाला देणं घेणं नाही ना. त्यो माणसानं देतो म्हणला, आम्ही म्हणलं ह्योच खमक्या माणूस आहे, 100% आता मराठ्याला आरक्षण देतो. तुमच्या भाजपलाच फायदा होईल ना. लगेच थांबून टाकले हो सगळे प्रमाणपत्र. त्यांचं दुरुस्त होतं, आमचं दुरुस्त होत नाही. आम्ही मागास सिद्ध झालो, आरक्षण नाही. आता आमचा गॅझेटियरचा GR निघाला तरी नाही. तुमचं एक मीडियात वाक्य आलंय, कोर्टात प्रलंबित गॅझेटियर, म्हणजे ते कोर्टात गेले. गॅझेटियरचं नाही बोलत आपण, जे गुन्हे मागे घेतो त्याच्यामध्ये काही आपल्याला न्यायिक प्रक्रिया. गुन्ह्याकडे येऊन आपण गुन्ह्याकडे येऊ. तुम सगळ्याकडे बोलतो ना मी. तुमचं मराठा समाजाबद्दलचं एका शब्दावरती इतका तुमच्याशी मी प्रामाणिक झालोय. शपथ सांगतो तुम्हाला, मी शपथ शब्द वापरेल नाही. मीडियाने 2.5-3 वर्ष शपथ शब्द ऐकला असणार. एका शब्दावरती आम्ही मराठी तुमच्यावर फिदा झालो. आता तुम्ही सांगितलं 100% मुख्यमंत्री मागण्याची मंजुरी देणार. आईला म्हणलं आंदोलन करायचंच का मग आपल्याला? जर मंजुऱ्या देणार टाका की, या माणसावर विश्वास. मंत्र्यावर टाकला, अमक्यावर टाकला, तमक्यावर टाकला, टाका की. म्हणून आम्ही बोलवलं. मी कोणालाही अंतर्वालीत बोलवत नाही. मी आभार मानला ना तुमचं, कधीच बोलवत नाही. कारण त्याने काय होतं, याच्यात क्षमता नाही असा अर्थ जात असतो. आणि मी कणखर आंदोलक, क्षमता नाही याच्यात. आंदोलन बस आधीच फोन लावतो, या माया भेटायला, मला भेटायला ये नको येऊ. मी टेकलो एकदा की टेकलो, मरूच तर मागे सरकत नाही. मरायला भेट नाही. मी माझ्या समाजाच्या पायावर माझा जीव ठेवलेला, मी मरायला नाही भेट. येऊ दे मरत. मी ते मन मोडून टाकली. मी मन मोडून टाकली. लाख मेले तर चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाख पोसून काय करायचं? जगून काय करायचंय? लाख मारू द्यायचे आणि एक जागवायचा. मला करोडो जगले पाहिजेत, मी मेलो तरी चालतो. या भूमिकेतून आता तुम्ही GR काढला हैदराबादचा आणि कमून थांबिले प्रमाणपत्र, कमून द्या ना.
घ्यायचं